नमस्कार. स्वरांजली न्यूज चॅनल A to Z फ्लॅशमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आज आपल्या स्वरांजली न्यूज चॅनलमध्ये गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेमध्ये कार्यरत असलेले, अर्थात आता सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये कार्यरत असलेले, विविध विकास कामांमध्ये भाग घेणारे सन्माननीय विष्णू महादेव सकट आलेले आहेत. मी सकट साहेबांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. जय महाराष्ट्र. नमस्कार. सकट साहेब, तुमचं शिक्षण काय झालं? माझं FY BCom झालेलं आहे. कुठं? पुण्यामध्ये. बरं. हो. पुण्यामध्ये कुठलं कॉलेज? नेसवाडिया कॉलेज. FY पर्यंत झालं, पुढं काय झालं? पुढं काय, थोडं आर्थिक परिस्थिती नव्हती त्यावेळेस आणि घरातली जबाबदारी होती, त्या अनुषंगानं शिक्षणाकडे थोडंसं दुर्लक्ष झालं. मग सोलापूरला कसं काय आलात? सोलापूरला येण्याचं कारण म्हणजे पुणे सोलापूर रोडचं काम चालू होतं, 4 पदरीचं. तर त्याचं टेंडर मला मिळालेलं होतं. बरं. मग त्या उद्देशानं आलो होतो. आल्यानंतर मग इथं स्थायिक झालो. कामही मिळत गेली, लोकही चांगली भेटत गेली आणि त्यानंतर विचार केला, चला इथंच आपण सेटल होऊया. झालो सेटल. तुम्हाला रस्त्यांच्या कामाचा मोठा अनुभव असेल? आहे. कंस्ट्रक्शन कामामधला खूप छान अनुभव आहे. सोलापुरातले रस्ते कसे आहेत? आता ते बोलावं तेवढं कमी आहे. राजकीय दृष्टिकोनातून बोलायचं म्हटलं तर फारच अवस्था बिकट आहे. ठराविक रस्त्यांकडेच लक्ष दिलं जातं. जिथं खरोखर रस्त्याची गरज आहे तिथं रस्ते होत नाहीत, परंतु नको तिथं 4-4 वेळा, वर्षातून 4-4 वेळा रस्त्याची कामं होतात. जिथं आवश्यकता आहे, जिथं लोकांना खरोखर त्रास होतो, अशा ठिकाणी रस्ते होताना दिसत नाहीत. हा रस्त्याचा अनुभव झाला. हो. तुम्ही रस्त्यांच्या कामाच्या व्यतिरिक्त इतर कुठल्या सामाजिक उपक्रमामध्ये भाग घेतलात? पक्षाच्या वतीनं म्हणा किंवा तुमची स्वतःच्या एखादी संघटना वगैरे काय, का मंडळ वगैरे काय, संस्था, विकास कामं करणारी? माझी स्वतःची संघटना किंवा संस्था किंवा मंडळ वगैरे असं काही नाही आहे. मला आवड आहे सामाजिक कार्यामध्ये भाग ही आवड? घेण्याची. तर त्याच्यामध्ये 2022 साली ज्यावेळेस आमच्या शिवसेनेच्या उपनेत्या आदरणीय सुषमाताई अंधारे सोलापूर दौऱ्यावरती आल्या होत्या, त्यावेळेस हुतात्मा स्मृती मंदिरमध्ये त्यांची एक सभा आयोजित केली होती. त्या सभेमध्ये मी 600 लोकांना घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये प्रवेश केला होता जाहीरपणे. त्यांच्या उपस्थितीत? हो, त्यांच्या आणि त्या माननीय कोकिळ साहेबांच्या नेतृत्वाखाली संपर्क प्रमुख होते त्यावेळेस आपल्या सोलापूर जिल्ह्याचे. त्यांच्या नेतृत्वाखाली मी त्यावेळेला जिल्हा प्रमुख कोण होते? त्यावेळेस जिल्हा प्रमुख डॉक्टर प्राचार्य अजय दासरे साहेब होते. आणि शहर प्रमुख? शहर प्रमुख त्यावेळेस मला वाटतं, आता मला त्यांचं नाव नाही सांगता यायचं खरं सांगायचं म्हणजे, कारण आता तर नाना मोरे आहेत आणि नाना मोरेंचं मला वाटतं गेल्या 15 वर्षापासून मार्गदर्शन आहे. अजय दासरे किंवा ते अजय मोरे? मला वाटतं नाही, अजय दासरे. अजय दासरे. आणि ते मोरे म्हटलात तुम्ही? ते नाना मोरे. नाना मोरे. मला वाटतं नाना मोरे आणि गेल्या बाजूला 30-35 वर्षापासून शिवसेनेमध्ये आहेत ना. ते खरे निष्ठावान शिवसैनिक तेच आहेत. परंतु पदाच्या बाबतीत म्हटलं तर मला फारसं काय त्याची कल्पना नव्हती त्यावेळेस, कारण शिवसेनेमध्ये एक दुफळी माजली होती आणि फोडाफोडीचं राजकारण झालं होतं. एक गट बाहेर पडला होता. मला असं वाटलं की आपल्याला त्यावेळेस मलाही गरज होती एका व्यासपीठाची. मी खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये प्रवेश करण्याचं कारण असं होतं की मला एका व्यासपीठावरती बोलायला मिळावं आणि पक्षाला उभारी देण्यामध्ये आपलाही थोडाफार खालीचा वाटा असावा, या उद्देशानं मी त्याच्यामध्ये प्रवेश केला होता. विकास कामं कुठली केली? विकास कामं म्हणण्यापेक्षा विकास कामं व्हावी म्हणून आपण भरपूर प्रयत्न केलेले आहेत आमच्या हद्दवाड भागामध्ये. कुठली विकास कामं? रस्ते असतील, वीज असेल, पाण्याची समस्या असेल, ड्रेनेजची समस्या असेल, त्याच्यानंतर पाण्याचा जो अनियमितपणा आहे तो दूर व्हावा म्हणून आम्ही बऱ्याच वेळा महापालिकेच्या आयुक्तांना भेटलो. उगले मॅडम होत्या, त्याच्या अगोदरही होते, त्याच्यानंतर आता आलेले आहेत, त्यांनाही भेटलो होतो. परंतु कायम आमच्या हद्दवाड भागाला सापत्नकपणाची वागणूक देण्यात येते. ही खरं म्हणजे सोलापूर महापालिकेच्या इतिहासामध्ये जसा हद्दवाड भाग जोडला गेला, ही खूप मोठी शोकांतिका आहे. म्हणजे जोडायला मी आयुक्तांना एकदा असं पण म्हटलं होतं, लेखी स्वरूपात देणार होतो, पण मला ते योग्य वाटलं नाही.
जर आम्हाला महापालिकेकडून काही सुविधा पुरवता येत नसतील तुम्हाला, तर तुम्ही जे आमच्याकडून किंवा आमच्या हदवाड भागातल्या नागरिकांकडून जी पाणीपट्टी घेता, घरपट्टी घेता, नळपट्टी घेता, हे त्यांना परत दिले पाहिजे तुम्ही. ही वसुली कशासाठी? जर तुम्हाला व्यवस्थितरित्या जर तुम्हाला सुविधा देता येत नसतील, त्यांच्या समस्यांचं तुमच्याकडून निराकरण होत नसेल, मग हा जाच कशासाठी? हद्दवाढ कधी झाली तुम्हाला माहित आहे की गावं 11 गावं साधारण महानगरपालिकेत आली. माझ्या IQ प्रमाणे तर 20 वर्षाच्या आसपास झाले असेल. 20-25 वर्षापासून असेल बहुतेक. 20-25 वर्षापासून असंच पूर्ण मागासलेला असंच आहे. नागरी विकास कामापासून म्हणजे काही नाही. नागरी लाईट, रस्ते, विकास ड्रेनेज, कामाचा बाग बगीचा काहीच नाही हद्दवाढ भागात. काही नाही. आहे, ठराविक ठिकाणी आहे. परंतु एक तर हद्दवाढ भाग म्हणले की आमचा कामगार वर्ग येतो सर्व त्याच्यामध्ये. जे मिलमध्ये वगैरे कामाला जाणारे लोक आहेत, MIDC मध्ये, त्याच्यानंतर बेगारी काम करणं, गवंडी काम करणं, वेठबेगारी करणं, हा लोकांचा हद्दवाढ भाग आहे. ह्या हद्दवाढ भागामध्ये तुम्ही कुठल्या प्रभागातून निवडणूक लढवू इच्छिता? मी प्रभाग क्रमांक 11 मधून. 11. हो. कुठली एरिया येतात, कुठली नगर येतात, वसाहत कुठली आहेत? याच्यामध्ये बघा, मल्लिकार्जुन नगर आहे, समाधान नगर आहे, त्याच्यानंतर शांतीनगर, क्रांतीनगर आहे, त्याच्यानंतर किसान नगर आहे. 11 प्रभाग क्रमांक हो, 11. खूप मोठा आहे. जवाहरलाल नगर आहे त्याच्यामध्ये. भरपूर म्हणजे जवळपास छोटे मोठे धरून असे 90 नगर आहेत. अव्वा. जवळपास 90 नगरांचा मिळून तो एक प्रभाग आहे. या 90 प्रभाग म्हणजे 90 सोसायटीमध्ये 90 जे काय नगरांमध्ये तुम्ही सगळीकडे फिरून आला? हो, भरपूर लोक ओळखतात मला किमान प्रत्येक नगरामधील बऱ्यापैकी लोक ओळखतात. काम आहे, लोकांमध्ये आपण मिसळतो, आणि असतानाच मी तिथला स्थानिक आहे. राहायलाच तिथे आहे का? हो, मी राहायलाच किसन नगरमध्ये आहे. बरं. तिथल्या लोकांचा संपर्क 100%. मुस्लिम समाजाची संख्या आमच्या प्रभागामध्ये जास्त आहे. एकूण मतदारांची संख्या किती? मतदारांची संख्या 35,562 आहे. त्या सगळ्यात जास्त मुस्लिम ही 2017ची संख्या आहे जनगणना. तर आता मला वाटतं 8 ते 9 वर्षामध्ये आणखीन वाढले असतील, आता मतदार वाढले असतील, 40 झाले असतील. 40 त्यातले 40 20-25 हजार मुस्लिम असतील? नाही, एवढे नसणार आहेत. एवढे नसणार. 15च्या आसपास असतील, 15,000च्या आसपास मुस्लिम. त्याच्यानंतर 2 नंबर कुठला? लिंगायत समाज आमच्या इथं मोठ्या प्रमाणामध्ये आहे. लोक आहेत. हो, त्याच्यानंतर मागासवर्गीय समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे. त्याच्यानंतर पद्मशाली समाजाची लोक भरपूर प्रमाणामध्ये आहेत. मग आता तुम्ही जे आता प्रभाग क्रमांक 11ला फॉर्म आणला असेल तो भराला आज न उद्या 30 तारखेच्या, हो, तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडूनच नक्कीच तिकीट मागणी करून नक्कीच. आणि तिकीट जर नाही मिळालं तर नाही, तरी आपण पक्षाचं काम करू. अपक्ष वगैरे बंड काय नाही. बंडखोरी वगैरे हा काय प्रकार आपल्याकडून होणार नाही, मी कधी केलेला नाही. सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे असं आहे की माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदाच कुठल्या तरी राजकीय पक्षात प्रवेश केलेला आहे, आणि ज्या पक्षात प्रवेश केला त्या पक्षाकडून पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं जात आहे. मग तिथे गेल्या अनेक वर्षापासून जे काम करते शिवसेनेचे ते तिकीट मागणार ना? ते आता आलात, गेल्या 20-25 वर्षापासून काम करणारे लोक असतीलच की? आहेत ना, सर्वजण BJP मध्ये गेलेले आहेत. एकही प्रमुख पदाधिकारी तिथे राहिलेले नाही. सगळे भारतीय जनता पार्टी गेले. टोटल भारतीय जनता पार्टीमध्ये गेले. आता तिकीट 2017 मिळणं सोपं होईल एवढा? 100%. सोपं म्हणायचंच नाही, सोपं नको आहे मला. माझी इच्छा नाही की मला सोपं मिळालं. फाईटला कोणच नाही की? फाईटला BJP हीच आमची जी फाईट तुमच्या आहे. पक्षातून सॉरी, BJP म्हटलो, सॉरी. आमची लढाई EVM मशीन विरोधात आहे. कारण आमच्या समोर कुठल्या राजकीय पक्षाची नाही. आता राजकीय पक्ष म्हणायचं कशाला आपण त्यांना. आमची लढाईची EVM पक्षाबरोबर आहे. EVM हाच आमच्यासाठी पक्ष आहे. आता EVM मशीन हीच पक्ष आहे. मग कसं निवडणूक कशी लढवणार? निवडणूक प्रत्येक अशी- मतदार त्या EVM मशीन मध्येच मतदान करणार ना? हो, पण भाजप म्हणजेच EVM मशीन आहे. कोण म्हणते असं? आम्ही म्हणतो, पूर्ण भारत म्हणतोय, अमेरिका म्हणते, आम्ही कशाला म्हणायचं? अमेरिका म्हणते. हो, मग ते मतदान कशावर घेतात? बॅलेट पेपरवर. मशीनवर नाही घेत. मशीन कोणी आणली? आणि मशीन आणली कोणी भारतात? आणले असेल, काँग्रेसचाच आग्रह होता. मग तुमच्या काँग्रेस बरोबर युती आहे की आघाडी आहे? काँग्रेसच्या काळामध्ये मशीनचा आघाडी आहे की तेव्हा काँग्रेस बरोबर तुमची? नाही, ती तुम्हीच मशीन विधानसभेला लोकसभेला होती. आता नाही. आता नाहीये. आता 100% चर्चा नाही. चालू आहे. चर्चा आणि चालू झाली आहे. झाली तर काय, मग आम्ही एक विचारानं करू. म्हणजे तुम्हाला मान्य असणार का? 100% मशीनवरचं नाही. आता हे 100% आम्हाला बघा, मान्य.
प्रत्येक पक्ष मागणी करतोय की ईव्हीएम मशीन नको आहे, बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्या. परंतु तंत्रज्ञान तुम्ही पुढे घेऊन जाता का मागे घेऊन जाता? तंत्रज्ञानाचा ज्यावेळेस दुरुपयोग होतो त्यावेळेस त्या तंत्रज्ञानाचा वापर कमी केला पाहिजे किंवा नाही केला पाहिजे. मी ह्या मताचा माणूस. तंत्रज्ञानाचा दुरुपयोग कर्नाटक सरकार कोणाचं आहे? काँग्रेस. कुठल्या पक्षाचं आहे? तिथं ईव्हीएम मशीन नाही आहे का? झाली ना, ईव्हीएम वरच झाली निवडणूक. मग तिथले लोक कसे काय हे भाजप पहा, काँग्रेस सत्ता? विषय असा आहे ना की जर तुम्ही 100 रुपये तुम्हाला पचवायचे असतील बरं. तर त्यातले 10-20 रुपये तुम्ही खर्च केले तर 80 रुपये तर तुमच्या खिशामध्ये राहणारच. 80 रुपये पचवण्यासाठी तुम्हाला 10-20 रुपये खर्च करायला काय अवघड आहे? आणि ते दाखवलं पाहिजे लोकांना, भारतामध्ये लोकशाही जिवंत आहे म्हणून. बंगालमध्ये काय परिस्थितीमध्ये आहे ना, तिथंही हाच प्रकार चालू आहे. परंतु काय ममता होतं, बॅनर्जी कशी करते? 29 राज्यांमध्ये म्हणजे 28 राज्य आहेत, काही भाजप केंद्रशासित आहेत. मग आता तुम्हाला देशामध्ये बहुमत मिळतंय, तुमच्यासाठी मोठमोठे जे प्रदेश आहेत जसे उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, त्याच्यानंतर गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, ह्या प्रदेशांमधून तुम्हाला भरपूर स्वरूपात उमेदवार निवडून येत आहेत तुमच्या मशीनद्वारे. मग तुमची जिथं गेल्या लोकसभेला जेवढे उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातून भाजपचे खासदार निवडून आले होते, नुकत्याच झालेल्या वर्षभराच्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये किती आले? फरक पडला का नाही? एवढा फरक पडला. पण कशामुळे फरक पडला? मशीनमुळे फरक पडला? नाही मशीन. आता तुमचा जो प्रश्न आहे साहेब, हां. मला एकच सांगायचंय तुम्हाला की कुठंतरी तुम्हाला जनतेला दाखवायचं आहे, विरोधकांना दाखवायचं आहे की सर्वस्व काही मशीनवर होत नाही. आणि जो आरोप आम्ही करतोय मशीनच्या विरोधात, ईव्हीएम मशीनच्या विरोधात, कुठंतरी त्याला तुम्ही खो देण्याचा प्रयत्न करताय, दाखवून देताय तुम्ही. आमचे 10 आले तर तुमचे 2 तर आले. मला एक सांगा, तुम्ही विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एवढं भरघोस मतदान झालं आणि महाविकास आघाडीला लोकांचा एवढा भरभरून प्रतिसाद मिळाला. त्यावेळेस बीजेपीची खूप मोठी पिछेहाट झाली होती. परंतु मशीन त्याच्या ताब्यात असताना पिछाट झाली. 100% झाली. पिछाट झालीच कशी? 100% मशीन त्याच्या हातात होती ना, पिछाट पाहायला नको होती. त्यांना विश्वास होता मशीन आपल्याला फसवणार नाही किंवा लोक आपल्यापासून दूर जाणार नाहीत. ज्यावेळेस त्यांना लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कळालं, अरे लोकांचा आपल्या विरोधात प्रवाह चालू आहे, मतप्रवाह, त्यावेळेस त्यांनी विधानसभेला मशीन मॅनेज केलं. एका स्टेटमेंटवरती जर लाखो लोकांची मतं घेऊन जर एक व्यक्ती ज्याला तो भागच माहीत नाही त्या भागात तो आमदार होऊ शकतो, हे शक्यच नाही. मग तिथं असणारे जे 20-20, 25-25 वर्षापासून जे राजकारण करतायत, निवडणुकांना सामोरे जात आहेत, लोक त्यांना नाकारतात. एका नवख्या उमेदवाराला आपल्या लाखोच्या मताने निवडून देतात. आपल्या सोलापूरचं काय झालं ना, 100% झालं. काँग्रेसचं कसं आलं? ते माळशिरसचे कोण ते तिकडचे आमदार राम सातपुते निवडून यायला पाहिजे होते. कसे येतील? तेच सांगते, का काय का आले नाही? तरी लाखोनी म्हणजे मॅनेज झाले नाहीत. मी तर म्हणतो त्यांचं तर डिपॉझिट जप्त व्हायला पाहिजे होतं. त्यांचा सोलापूरचा तर काडी मात्र संबंध नव्हता. सोलापूर शहराचा किंवा शहर मध्यचा आणि राम सातपुतेंचा तर काडी मात्र संबंध नव्हता. ते होते माळशिरस आणि सोलापूर ग्रामीण मधले आमदार होते. ते म्हणजे पक्षाचं काम नाही. पक्षाचं असेल काम, आम्ही नाही म्हणत नाही, परंतु एक उमेदवार देत असताना लोकसभा विधानसभेला तुम्हीच म्हणला 100% वैयक्तिक उमेदवार बघितला जात नाही, पक्ष बघितला जातो. नगरसेवकाला काहीतरी वैयक्तिक उमेदवार बघितला जातो. नाही सर, तुम्ही आलात, तुमचा अभ्यास दांडगा आहे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरचा अभ्यास आहे तुमचा, खूप छान. अशी माणसं पाहिजे सोलापूर पाहिजे. म्हणजे आपलं जे भांडण आहे, आपले जे भांडण कुणाची नाही, माझं एक मत मांडायला लागलो मी. आज आपण निवडणुकीला उभा राहण्यासंदर्भातचं जे कारण आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल, शिवसेना किंवा काँग्रेस असेल किंवा ज्यांचं चिन्ह तुतारे आहे, शरद पवार पक्षाचं, राष्ट्रवादी काँग्रेस, ह्या पक्षांमध्ये उभं राहण्याचं कारण असं आहे लोकांचं. सगळ्यात अगोदर साहेब, तुम्ही तर माझ्यापेक्षा खूप अनुभवी आहात, माझ्यासारखे तर शेकडो तुमच्यापाशी येऊन बसून बोलून जात असतील. परंतु एक विषय तुम्ही स्वतःहून मला सांगा, जी आत्ताची भाजप आहे, ह्या भाजपला चालवणारी एक संघटना आहे, त्याचं नाव आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ज्याला आपण RSS म्हणतो शॉर्टकटमध्ये. या लोकांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून ब्रिटिशांची गुलामी पत्करली.
देशाच्या स्वातंत्र्यामध्ये त्यांचा कुठलाही कसलाही सहभाग नव्हता. त्यांना भारताचा तिरंगा ध्वज देखील मान्य नव्हता. 52 वर्ष ह्या लोकांनी संघाच्या कार्यालयावर तिरंगा ध्वज कधी फडकवला नाही. कोर्ट कचेरी झाली, केस झाली, कोर्टानं सांगितल्यानंतर मग संघाच्या ऑफिसवर कार्यालयावर तिरंगा झेंडा. आज महाराष्ट्रामध्ये संबंध देशामध्ये ज्या प्रकारचं राजकारण चालू आहे, ज्या प्रकारची फोडाफोडी चालू आहे, त्याची कारणमीमांसा केली तुम्ही तर तुम्हाला आढळून येईल की आम्हाला भारतातील 140 कोटी लोकसंख्येला मानसिक गुलाम बनवलं जात आहे साहेब. आणि हे अगोदर तुम्हाला मानसिक गुलामगिरी पत्करायला लावून नंतर तुम्हाला अमेरिकेचा गुलाम बनवूनच तुम्हाला जगावं लागेल. आज तुम्हाला सांगतो भारत जगातला सर्वात मोठा कर्जदार आहे. बद्दल सांगतो तुम्हाला, फोडाफोडीच्या राजकारणाबद्दल तुम्ही बोला तुला 100%. अरे हिंदुत्वाचा ज्यांना जाज्वला अभिमान आहे, आमचा आराध्य दैवत बाळासाहेब ठाकरे असताना शरद पवारांनी 11 आमदार फोडले. फोडणार ना, ते चालतंय तुम्हाला? का नाही फोडायचे? फोडले असतील. तुम्हाला आवडते ते? आवडत नाही, मी त्याचं समर्थन करत नाही. परंतु आज तुम्ही सत्ताधारी आहात. फोडाफोडीचं राजकारण सगळे एवढं नाही. फोडाफोडीच्या राजकारणाचा अर्थ काय होतो की जर तुमच्या पक्षाला किमान बहुमतासाठी जर काही जागा हव्या असतील तर तुम्ही ते फोडाफोडीचं राजकारण, ते घोडेबाजार हा चालतो. आज परिस्थिती काय एवढी नव्हती. तुम्ही ईडीची चौकशी लावणार नाही, तुम्ही ईडीची चौकशी लावणार, तुम्ही सीबीआयच्या धाडी टाकणार, तुम्ही दम देणार मोठ्या राजकीय नेत्याकडून छोट्या कार्यकर्त्यांना, उद्योगपतींना तुम्ही दबाव तंत्राचा वापर करणार. ह्या अशा प्रकारचं राजकारण याच्या अगोदर कधी झालं नव्हतं आपल्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रात. महाराष्ट्राची एक संस्कृती आहे, राजकीय वारसा आहे महाराष्ट्राला. वसंतदादा पाटलांसारखा वारसा आहे, यशवंतराव चव्हाणांचा वारसा आहे. अशा महाराष्ट्राची एवढी मोठी, आज तुम्ही भारतात कुठल्याही राज्यात जा, महाराष्ट्राकडे खूप वाईट नजरेनं बघितलं जातं. राजकीय दृष्ट्या वाईट नजरेनं बघितलं जातं. 100% बघितलं जातं. अभिमान महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभिमान नाही, अजिबात मान्यच करू शकत नाही. आंध्र प्रदेशमध्ये मी फिरलोय, महाराष्ट्राचा बद्दल त्यांच्याबद्दल अत्यंत राजकारणावर बोला. तर तुम्ही आलात, माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही राजकारणाविषयी बोललं पाहिजे. आपण विकास कामासंदर्भात बोलू. 100% बोलूयात. तर तुम्ही खूप चांगलं विकास कामं केलात उद्धव बाळासाहेब ठाकरे, आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या वतीनं 600 कार्यकर्त्यांना घेऊन जाऊन हुतात्मा स्मृती मंदिर अंधारे ताईंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तुम्ही गेल्या 4 वर्षापासून खूप छान पद्धतीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम करताय. आणि आमच्या स्वरांजली न्यूज चॅनलच्या वतीनं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही खूप मोठ्या मताधिक्यानं सोलापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून तुम्ही निवडून यावं. तुम्ही आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. तुमचाही मी खूप खूप आभारी आहे की तुम्ही बोलण्याची संधी दिली आणि माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला एवढा मान सन्मान दिला. फार बरं वाटलं. माझी एक कळकळीची विनंती आहे सोलापुरातील तमाम जनतेला, तो कुठल्याही जाती धर्माचा, पक्षाचा, कुणाचाही असो, माझ्या मायमाऊली बंधू भगिनींनो, माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही खूप विचारपूर्वक या निवडणुकीला सामोरे जा. जे तुमच्या भल्यासाठी अहोरात्र झटतायत, जे तुमचा पुढील 50 वर्ष 100 वर्ष विचार करतायत, अशाच लोकांना तुम्ही निवडून द्या, अशाच उमेदवारांना तुम्ही निवडून द्या. धनशक्तीला थारा देऊ नका. पैशाच्या मोहासाठी तुमच्या आयुष्यातली 5 वर्ष तुम्ही वायफळ घालू नका. कुटुंबावरती येणाऱ्या वाईट वेळा या टाळण्यासाठी तुम्ही पैशाच्या मोहाला बळी पडू नका. 1000, 1500 रुपये आणि 2000 रुपये, 500 रुपये हे काय तुमची 5 वर्षाची कमाई नाही आहे. आज तुम्ही पैसे घेतला तर 5 वर्ष तुम्हाला उमेदवारांची तोंडं बघता येणार नाहीत. आणि जो अजेंडा भारतीय जनता पार्टी चालवू पाहत आहे सोलापूरसह संबंध महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये, की आपल्याला मानसिक गुलाम बनवलं जात आहे, आपल्याला गुलामगिरीचं जिनं आपल्यावर लादण्याचा प्रयत्न चालू आहे, यांच्या मनसुब्याला आपण बळी पडायचं नाही. त्याचा प्रखरपणे विरोध केला पाहिजे. सोलापूर जिल्ह्याची ओळख संबंध देशामध्ये निधड्या छातीचा सोलापूर असे आहे. म्हणून आपल्या सोलापूरकरांच्या पुरुषांच्या शर्टाच्या वरचं पहिलं बटन हे कधीही उघडं असतं. त्याचं कारण असं आहे, सोलापूर जिल्ह्याने, सोलापूर शहराने स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये 4 हुतात्मे दिलेले आहेत. असा हा सोलापूर जिल्हा आपला मानाचा, सन्मानाचा
याची आपण आब राखली पाहिजे आणि निधड्या छातीचा सोलापूर म्हणून ही ओळख ही कायमस्वरूपी टिकून राहिली पाहिजे. दुसरी गोष्ट, आपण निवडणुकीला सामोरे जात असताना गुलामगिरीच्या विरोधातच मतदान केलं पाहिजे आणि जोपर्यंत ही गुलामगिरी आपण झटकत नाही तोपर्यंत आपला सोलापूर विकास मार्गावर येणार नाही. आणि आपल्याला जर विकास हवा असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाशी आपण पक्षाच्या नेतृत्वाशी किंवा नेतृत्वाच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहा आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रत्येक उमेदवाराला तुम्ही भरघोस मतांनी विजयी करा, एवढीच अपेक्षा आपल्याकडून बाळगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे.